नमस्कार, द फोर्थ कॉलम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गुरुकृपा सोसायटी मध्ये आज आहे आपण बिकवेली 5 साइड मध्ये। आपल्या सोबत शिवसेना उद्धव गटचे सुनील मोरे आपल्या सोबत आहे, उपविभाग प्रमुख। आपण त्यांच्याशी थोडं चर्चा करूया गोविंदा पथकांच्या विषयावर। सर, आपण काय बोलणार आहे? गोविंदा पथकांना आपण काय संदेश देणार आहे? गोविंदा पथक एकच संदेश देणार, गोविंदा हा एक साहसी खेळ आहे। हिंदू संस्कृतीनुसार हा धार्मिक सण आपण साजरा करतो। आणि एक माहिती की एक संघटना कसा असावं, एकजूट कशी असावी ही गोविंदामध्ये माहिती पडते। कारण एकामेकाच्या खांद्यावरती विश्वास ठेवून जी लोक आपले उभे असतात त्यांना कसं संपूर्ण व्यवस्थित खाली उतरेपर्यंत हा थर टिकला पाहिजे, ही संघटना कशी म्हणजे एकजूट असली पाहिजे हे दाखवून देते। किती वर्षापासून आपण हे स्टार्ट केलेलं आहे सर? हे मला वाटते गेली 15 वर्ष हा इथे गुरुकुळामध्ये हा चालू आहे। याच्या आधी गुरुदेव मंडळ म्हणून तिथे सुद्धा हाच सण चालू आहे। जो पुरा महाराष्ट्रभर हा मोठा गोविंदा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात। त्यामुळे हा साहसी सगळ्या शुभेच्छा देतो सगळ्या गोपाळकालांना आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या सोबत दीपक मोरे आहेत, आपल्या मंडळाचे अध्यक्ष। आपण त्यांच्याशी विशेष चर्चा करूया। या गोविंदा पथकांना आपण नेमकी काय संदेश देणार आहे? दीपक आपले मोरे आपल्या सोबत आहेत, काय संदेश देणार आहे गोविंदा पथकांना? उद्या आपला कृष्ण जन्माष्टमी आणि परवा आपला गोविंदा साजरा होतोय। संपूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण उत्साहामध्ये हा सण साजरा होतो। आता युवांची जी एकता असते ती एकता हे आपल्याला गोविंदामध्ये दिसून येते। हा एक मराठी सण आहे आणि हा संपूर्ण जगभरामध्ये पसरलेला आहे। आपण एकमेकांवरती विश्वास ठेवून कसं प्रगती करायची असते हा सण हे दाखवून देतो की एकमेकांच्या खांद्यावर चढून एकमेकांना सहकार्य करून आपण वरती जायचं असतं। आज यामध्ये खूप मोठी स्पर्धा निर्माण झालेली आहे, तर या स्पर्धेमध्ये आपल्याला कुठेतरी टिकायचंय। हे गोविंदांना याच्यातून प्रोत्साहन मिळतं, ते शैक्षणिक असू दे, ते सामाजिक असू दे, ते किंवा आपल्या कामधंद्याच्या संदर्भात असू दे। जी स्पर्धा झाली आहे ती स्पर्धा या गोविंदातून आपण इथे जे शिकायला मिळतंय तीच आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये ते आपल्याला पूर्ण ते काम आपल्याला सहकार्य करतं की आपण एकमेकांना सहकार्य करून कसं पुढे गेलं पाहिजे हे या गोविंदाच्या माध्यमातून आपण या जगाला या महाराष्ट्राच्या मातीतून दाखवून देतोय। आणि आमच्या गोविंदाला आज इथे 15 वर्ष होतील, कमी 12-13 वर्ष होतील आणि सतत 7 थर लावून पार्कसाइड मध्ये आम्ही आमचा जो सण संस्कृती साजरी करतोय। याच्यामध्ये आम्ही कोणतीही स्पर्धा कोणाशीही करत नाही। आम्ही एक महाराष्ट्रीयन संस्कृती आहे, ती संस्कृती जपण्याचा आणि सर्वांना या गोविंदाच्या निमित्ताने मी जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देतोय। 15 ऑगस्ट दिवस मध्ये तुम्ही काय संदेश देणार आहे त्याच्याबद्दल? 15 ऑगस्ट साठी हा जो 15 ऑगस्ट आहे सर्वांनी जोशात साजरा करा। आपला 15 ऑगस्ट खूप रक्ताने इथे सांडून आपल्याला इथे बलिदान देऊन नंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। त्यामुळे आजच्या नवीन पिढीला या स्वातंत्र्याची किंमत उरलेली नाही आहे, तर ती किंमत ज्या क्रांतिकारकांनी मोजले, तुम्हाला हे सर्व फुकट मिळाले तर ते फुकट सारखं वापरू नका। देशाला खूप कष्टाने स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्याचा विचार करायला पाहिजे आजच्या पिढीने। कारण मागच्या ज्या 70 वर्षातले ज्या गोष्टी होत्या त्या आजच्या पिढीला कळत नाही आहेत। देशाला जर जगाच्या रेसमध्ये आणायचं असेल तर युवा पिढी मध्ये देशभक्ती जागृत करणं खूप महत्वाचं आहे।